मान्यवर लीनाताई बनसोड, त्याचबरोबर भरतजी केळकर, देवेंद्रजी बापट, त्याचबरोबर भामरे साहेब, समोर बसलेले खूप मान्यवर नाशिककर, राजाभाऊ मोगल, विनायकराव गोविलकर, महेशजी दाबक, आमचे लक्ष्मणराव सावजी, इतर अनेक सर्वजण, बरेचसे परिचित चेहरे, बंधू आणि भगिनींनो, 2-1 महिन्यापूर्वी ज्यावेळी वसंतराव जोशी वनवासी कल्याण आश्रमाचे, जनजाती कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे आमच्याबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम करायचे, त्यांनी ज्यावेळी मला या कार्यक्रमाला येण्याविषयी सुचवलं त्यावेळी मी त्याला तत्काळ मान्यता याकरता दिली. त्याचं पहिलं कारण म्हणजे बाळासाहेब दीक्षितांचा माझा चांगला परिचय होता. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं काम 87 पासून 88 पासून ज्यावेळी मी करायला लागलो त्यावेळी प्रबोधिनीचं काम हे चंचल स्मृती या वडाळ्यातल्या एका कार्यालयाच्या छोट्याशा टेबलावर सुरू झालं आणि चंचल स्मृतीच्या दुसऱ्या मजल्यावर, पहिल्या मजल्यावर म्हाळगी प्रबोधिनीचं काम, दुसऱ्या मजल्यावर भारतीय जनता पार्टी आणि तिसऱ्या मजल्यावर वनवासी कल्याण आश्रम. त्यामुळे बरेचदा जाता येता बाळासाहेबांची भेट व्हायची आणि त्यांचं आग्रहाचं सांगणं असायचं की थोडा एक मजला आणखीन चढत चला आणि आमच्या इकडे येत चला, केवळ भाजपपुरते राहू नका. आणि मी बरेचदा जायचो, गप्पा मारायचो, त्यांचा स्नेहिल व्यवहार, अनुभव त्याचा यायचा. आणि जसं आत्ता सांगितलं गेलं ते एक मनुष्य स्पर्श कसा द्यावा हे त्यांच्याकडून शिकण्याजोगं होतं. त्यामुळे अशा एका आपला ज्यांचा प्रदीर्घ काळ परिचय होता अशा एका व्यक्तिमत्वाच्या स्मृत्यर्थ व्याख्यान होतं आहे. त्यामुळे आपण जरूर जावं असं माझ्या मनाने घेतलं आणि म्हणून मी लगेच हो म्हणालो. दुसरं कारण म्हणजे हे नाशिकमध्ये होतं आहे आणि नाशिकशी माझा खूप वेगवेगळ्या अंगाने ऋणानुबंध आहे. माझा जन्म नाशिकचा आहे, जन्माने मी नाशिककर आहे, माझा आजोळ नाशिकचा आहे आणि माझं शिक्षणही 60 आणि 70च्या दशकामध्ये इथेच याच गंगापूर रस्त्यावरती जे शासकीय विद्यानिकेतन होतं, गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल, जे आता धुळ्याला गेलं आहे, त्या शाळेमध्ये झालं. त्यामुळे नाशिक आणि या गंगापूर रोड परिसराच्या अतिशय चांगल्या आठवणी माझ्या स्मरणात आहेत आणि त्यामुळे मी असं म्हटलं की जरूर मी येईन कार्यक्रमाला. आणि गंमत अशी असते की आपण जिथे राहतो, ज्या गावामध्ये वावरतो, ज्या परिसरात राहतो, ते सगळे घटक आपल्याला आपली ओळख मिळवून देतात, आपली अस्मिता, आयडेंटिटी. एक काळ असा होता की आयडेंटिटी, अस्मिता या सगळ्या संकल्पना खूप संकुचित मानल्या जायच्या, पण आता असं नाही आहे. बदलत्या काळात समाजशास्त्रज्ञांना सुद्धा जागतिक पातळीवर याचं भान आलं आहे की अस्मिता याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल वर्तमानपत्रांमध्ये, इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये मुंबईसारख्या, न्यूयॉर्कसारख्या शहरांचं वर्णन करताना पूर्वी एक शब्दप्रयोग नेहमी वापरला जायचा, तो म्हणजे दीज सिटीज आर दी मेल्टिंग पॉट्स. आता तो शब्दप्रयोग नाही वापरत. आता म्हणतात की दीज सिटीज आर द सलाड बाउल्स. या 2 संकल्पनांमध्ये फरक आहे. मेल्टिंग पॉटमध्ये तुमच्या छोट्या छोट्या अस्मिता ज्या असतात त्या सगळ्या वितळून जातात आणि एक नवीन अस्मिता जन्माला येते. पण सलाड बाउलमध्ये तुमच्या अस्मिता शाबूत राखूनही तुम्ही एका व्यापक घटकाचे सदस्य बनता. या तथ्याला, या वास्तविकतेला आता समाजशास्त्रज्ञांनी देखील मान्यता दिली आहे. आणि अस्मिता आणि आपली सौम्य संपदा यांचा फार जवळचा संबंध आहे. किंबहुना अस्मितेशिवाय आपल्या सौम्य संपदेला काही फारसा अर्थच नाही, अशी स्थिती आहे. मी बरेचदा हे उदाहरण देतो, कदाचित नाशकातही याच्या आधी कधीतरी बोलताना मी दिलं असेल, पण विषय स्पष्ट करण्यासाठी ते पुन्हा देण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे. ही घटना 1992च्या आसपासची असेल, ज्यावेळी मंदिरविषयक आंदोलन, राम मंदिराचं खूप व्यापक प्रमाणात देशभर होतं आणि
एक घोषणा दिली जायची विश्व हिंदू परिषदेकडून की गर्व से कहो हम हिंदू हैं. आता त्या घोषणेला काही लोकांचा आक्षेप होता आणि म्हणून मुंबईतल्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एका वाचकाच्या पत्रव्यवहाराच्या स्तंभामध्ये एका वाचकाने असं लिहिलं की ही घोषणा अतार्किक आहे. गर्व से कहो हम हिंदू है हे तर्कदुष्ट आहे, इलॉजिकल आहे. याचं कारण त्यांनी असा दावा केला की ज्या गोष्टीत आपलं काही कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा कसला अभिमान बाळगायचा. आपण हिंदू झालो यात आपलं काय कर्तृत्व आहे. आपण यहुदी, पारशी, मुसलमान, ख्रिश्चन किंवा आणखी कुठल्या तरी धर्मात किंवा उपासना पद्धतीचे अनुयायी झालो असतो. योगायोगाने आपण हिंदू धर्मात जन्मलो, त्याचा काय अभिमान बाळगायचा. त्यामुळे त्यांनी मोठ्या आग्रहाने असं सुचवलं की घोषणा अशी द्या की गर्व से कहो हम मानव है. फार प्रगल्भ विचार. दुसऱ्यांनी एक पत्र लिहिलं. या पत्र म्हणजे त्या काळात काय असायचं की संपादकाच्या भूमिकेला अनुरूप नसलेली पत्रही छापण्याची पद्धत त्यावेळी होती, आतासारखं नाही आहे. तर त्या दुसऱ्या पत्रलेखकाने लिहिलं की पहिल्या पत्रलेखकाने दावा केला की तर्कदुष्ट वगैरे वगैरे, पण मग गर्व से कहो हम मानव है यात तरी तर्कशुद्धता काय आहे. तुम्ही एखादा बेडूक, एखादा झुरळ, एखादा वाघ, एखादा हत्ती किंवा एखादा अन्य कोणता प्राणी म्हणून जन्माला आले असता ते योगायोगाने तुम्ही मानव म्हणून जन्माला आलात, यात तुमचं काय कर्तृत्व. त्यामुळे जर गर्व से कहो हम हिंदू है तर्कदुष्ट असेल तर गर्व से कहो हम मानव है हे देखील तितकंच तर्कदुष्ट आहे. मग घोषणा काय पाहिजे, गर्व से कहो हम है. त्यावर तिसऱ्या पत्रलेखकाने पत्र लिहिलं. त्यांनी असं म्हटलं की पहिल्या दोन्ही पत्रलेखकांनी आपण फार तर्काधारित चिंतन करतो असा दावा केला आहे, पण दोन्ही पत्रलेखक हे विसरतात की माणूस निर्वात पोकळीत जन्माला येत नाही. माणूस समाज नावाच्या एका व्यवस्थेमध्ये जन्म घेतो आणि तो समाज त्याला त्याची अस्मिता, त्याची ओळख, त्याचा परिचय, त्याची आयडेंटिटी मिळवून देतो आणि तो त्याच्या जीवनाचा एक प्रकारे ज्याला जीवनामध्ये प्राण निर्माण करणारा असा जो एक फोर्स असतो, अशी जी शक्ती असते ती त्याच्या जीवनाची प्राणशक्ती ठरते. जगायचं कशासाठी याचं उत्तर कधी कधी अस्मिता आपल्याला मिळवून देते. आणि म्हणून आपण कुठेही जगाच्या बाजारात, जगाच्या पाठीवर फिरलो तरी न्यूयॉर्क सारख्या शहरात, जपानमध्ये, रशिया, कुठेही तुम्ही जा, ज्यावेळी तुम्हाला असं दिसतं की विमानात बसलेली दोघं तिघं जण हे नाशिकचे आहेत, त्यावेळी आपल्याला असं अंतर्यामी वाटतं की जरा जाऊन ओळख करून घ्यावी. तर अच्छा नाशिकचे तुम्ही, मग कुठे राहता. आता त्यांनी काय फरक पडणार आहे, पण आपल्याला वाटतं अंतर्यामी. एखादा अपघात घडतो, बातमी येते की कुठेतरी मेक्सिकोजवळ एका विमानामध्ये 25 जण ठार झाले, आपल्याला काही वाटत नाही. पण मग कळतं त्यातले 5 महाराष्ट्रातले होते. अच्छा. मग कळतं 2 नाशिकचे होते. अरे बापरे. मग कळतं 1 तुमच्या जवळच्या शरणपूर रोडवरचा होता. त्यावेळी मग ते कोण, अशी आपली चर्चा सुरू होते. का. याचं कारण ते शहर, ते वातावरण, ती भाषा, हे सगळे घटक आपल्याला आपला परिचय मिळवून देतात, आपली अस्मिता मिळवून देतात. आणि म्हणून अस्मिता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानवी जीवनाच्या प्रगतीमध्ये अस्मिता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यामुळे या अस्मितेच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या सौम्य संपदेचा विचार केला पाहिजे. आपण भारतीय आहोत ही आपली ओळख आहे. आपल्यापैकी काही जण बीजिंगला गेले असतील, काही जणांनी तेल अवीवचं दर्शन घेतलं असेल. सुदैवाने मला दोन्ही शहरांमध्ये जाण्याचा योग आला. पण बीजिंगला गेल्यावर मला असं वाटलं की मी बहुधा एका मॅन्डरीन अमेरिकेमध्ये आहे, आणि तेल अवीवला गेल्यावर मला असं वाटलं की मी एका हिब्रू अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे एक भाषा सोडली तर जगात, म्हणजे ती सगळी अमेरिका तिथे बीजिंगमध्ये उपस्थित आहे. तेच केंटुकी फ्राईड चिकन आहे, तेच मॅकडॉनल्ड आहे, आणखीन कोणतेही सगळे ब्रँड्स घ्या तुम्ही, खाण्यापिण्याचे घ्या, कपड्या लत्त्यांचे घ्या, ते सगळे तिथेच आहेत. आणि त्याचीच लयलूट आहे बाजारामध्ये. चांगली गोष्ट अशी की अजून तरी दिल्लीच्या कनॉट सर्कसमध्ये किंवा मुंबईच्या हुतात्मा चौकात आपल्याला असा अनुभव येत नाही की आपण एका मराठी अमेरिकेत किंवा हिंदी अमेरिकेत आहोत. आपण भारतात आहोत याची स्पष्ट जाणीव आपल्याला त्या बाजारात फिरताना सुद्धा होते. आणि म्हणून भारताची भारत म्हणून जी ओळख आहे तीच आपली सगळ्यात मोठी, सगळ्यात ताकदीची, सगळ्यात सशक्त आणि तुम्हा आम्हाला जगण्याचं प्रयोजन देणारी एक फार मोठी ताकद आहे. आणि त्याचंच दुसरं नाव आत्ताच्या भाषेमध्ये
सॉफ्ट पॉवर किंवा सौम्य संपदा आहे. फार मी अकॅडमिक बोलू इच्छित नाही, पण सौम्य संपदा हा शब्द गेल्या 3-4 दशकांमध्येच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या चर्चेमध्ये येत गेला. साधारणतः कोल्ड वॉर संपलं, शीतयुद्ध 90च्या अलीकडे 88-89 मध्ये सोव्हिएत रशियाचा अंत झाल्यानंतर त्यावेळी अमेरिकेने या सॉफ्ट पॉवर नावाच्या कन्सेप्टवरती अधिक काम करायला सुरुवात केली. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट लीनाताई जिथे गेल्या होत्या, त्याचे एक डायरेक्टर होते जोझफ ने म्हणून, त्यांनी या विषयावरचं पहिलं पुस्तक लिहिलं जे 2004 मध्ये प्रसिद्ध झालं. पण याचा अर्थ सॉफ्ट पॉवर ही त्यानंतर उदयाला आली असं होत नाही, ती होतीच. ते जे काही होतं त्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात. हे एका अकॅडमिक शिस्तीच्या पद्धतीने एक प्रबंध अशा स्वरूपामध्ये मांडून जगाला त्याची जाणीव करून देण्याचं काम त्या ग्रंथाने केलं, ही गोष्ट खरी आहे. पण सॉफ्ट पॉवर त्यात आधी होतीच होती, म्हणजे असं नाही की त्याच्या आधी सॉफ्ट पॉवर नव्हती आणि सॉफ्ट पॉवर नावाची संकल्पना नव्याने उदयाला आली. जे संकल्पना होती त्याला एक नामाभिधान मिळालं आणि त्यातून सौम्य संपदा नावाच्या विषयाचा एक प्रकारे आधुनिक आकलनाचा प्रवास हा सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. भारताच्या बाबतीत ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी भारताची सगळ्यात महत्त्वाची सौम्य संपदा काही असेल तर ती आहे आपला वर्ल्ड व्ह्यू किंवा आपली विश्वदृष्टी. आपलं जीवनविषयक तत्त्वज्ञान जे आहे, जीवनाचं जे चिंतन आहे, आपला जो सिद्धांत आहे, आपली मानवी जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती आपली पायाभूत अशी सौम्य संपदा आहे. आणि कदाचित अतिपरिचयात अवज्ञा होते तशी त्याची आपली इतकी ओळख झालेली असते की त्याच्यात एवढं मोठं काहीतरी आहे याची आपल्याला जाणीव होत नाही. साधी गोष्ट घ्या, आपण नेहमी म्हणतो एकम सत विप्रा बहुधा वदंती. ही आपली आध्यात्मिक लोकशाहीची व्याख्या आहे. हे नुसतं वचन नाही आहे. संसदेमध्ये जुन्या सभागृहात राज्यसभेत प्रविष्ट करताना वरती लिहिलेलं होतं एकम सत विप्रा बहुधा वदंती. कारण ह्याची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणी असली पाहिजे. याचं कारण हा आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीच्या कोनशिलेचा दगड आहे. आपण कधीही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याला एकाधिकारशाही म्हणतो अशी मान्य केली नाही, मोनोपोली मान्य केली नाही, हेगेमनी असा जो इंग्रजीत शब्द आहे, अशा प्रकारची वर्चस्ववादी वृत्ती आपण कधी ठेवली नाही. आपण नेहमी म्हटलं की एकम सत विप्रा बहुधा वदंती. सगळे मार्ग ईश्वराकडे जाण्यासाठी तितकेच व्हॅलिड, तितकेच वैध आहेत, फक्त लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. शेवटी ते सगळे एकाच तत्वाकडे जातात, ज्याला कोणी ईश्वर म्हणतो किंवा कोणी अन्य नावं देतो. ही आपली धारणा आहे. आपण कधी असं म्हटलं नाही की माय वे और हायवे, असं आपण नाही म्हटलं. या मार्गाने गेला नाही तर तुम्हाला मोक्षप्राप्तीच होणार नाही असं आपण कधीही सांगितलं नाही. ही जी आध्यात्मिक लोकशाही आहे, खरं म्हणजे ही आपल्या गेल्या 75 वर्षामध्ये संविधानाच्या माध्यमातून जी लोकशाही आपण यशस्वी करून दाखवली, त्या लोकशाहीचा पाया देखील या आध्यात्मिक लोकशाहीमध्ये आहे. पहा, इतके देश लोकशाहीच्या मार्गाने नंतर गेले, विशेषतः सोव्हिएत रशियाचा अंत झाल्यानंतर. मी एका अशाच पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा घटक असलेल्या एका देशात गेलो होतो. तिथे लोकशाही येऊन आता अलीकडे किती 30 वर्ष झाली जेमतेम. तर मी विचारलं नागरिकांना, काही भारतीय वकिलातीत असलेल्या, की काय वाटतं, पूर्वीचं बरं होतं का आताचं बरं आहे? पूर्वी तुम्ही सोव्हिएत तंत्रामध्ये होतात, लोकशाही नावाची वस्तूच नव्हती. आता तुम्हाला स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, बोलण्याचा अधिकार आहे, आंदोलनं करू शकता. आधी कोणी काही बोलायला तयार नव्हतं. मग खूप आग्रह केल्यावर त्यांनी सांगितलं की सर, पूर्वीचंच बरं होतं. का? कारण लोकशाहीच्या संस्कारासाठीची आवश्यक असलेली जी चिंतनात्मक बैठक आहे ती त्या देशांना नव्हती, आपल्याकडे ती आहे. आणि त्यामुळे आपल्याकडची जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा पाया आपल्या आध्यात्मिक लोकशाहीमध्ये आहे, ज्याचं सूत्रवाक्य आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती. याचाच एक भाग आहे किंवा यातूनच पुढे येणारा एक मुद्दा आहे ज्याला आपण नेहमीच्या भाषेत म्हणतो की विविधता में एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी.
प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात इट इज द युनिटी ऑफ द डायव्हर्सिटी. आपल्याकडे एवढ्या भाषा बोलल्या जातात. आपण मराठीत एक म्हण वापरतो, नाचता येईना अंगण वाकडे. हिंदीमध्ये नाच ना आहे अंगण टेढा आहे. ओखोमिया भाषेत आहे, बंगालीत आहे, तमिळ भाषेमध्ये आहे, पंजाबी भाषेमध्ये आहे. चहू देशांनी ज्या विविध भाषा आहेत आपल्याकडे, त्या सगळ्या भाषांमध्ये एकाच अर्थाची म्हण आहे. हे काय भारत सरकारच्या भाषा विभागाने एक GR काढून सगळ्यांना एकाच प्रकारच्या म्हणी टाकसाळीतून काढा असं सांगून झालंय का? हे एकाच प्रकारच्या म्हणी आहेत, एकाच अर्थाचं एक प्रकारे प्रतिपादन करणाऱ्या. याचं कारण आपली दृष्टी एक आहे, आपली विचाराची दिशा एक आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान आहे. आणि म्हणून या विविधतेतली ही एकता आहे, ती त्या विविधतेतच आहे असं नाही, तर त्या विविधतेचीही एकता आहे. इट इज द युनिटी ऑफ द डायव्हर्सिटी. आपण डायव्हर्स आहोत म्हणून एक आहोत असं नव्हे, आपण एक आहोत आणि आपली ही एकता, त्या एकतेचं प्रतिबिंब, त्या एकतेचं मॅनिफेस्टेशन हे विविधांगी आहे, म्हणून आपल्याला ती विविधता दिसते. अन्यथा आपण मुळात एक आहोत. आता उद्या गुढीपाडवा आहे, 2 दिवसांनी. तिकडे बिहूचा सण आसाममध्ये आहे, बैसाखी आहे, उगाडी आहे तेलंगणामध्ये. हे कशामुळे? कारण हे सगळं आपल्या कृषी चक्राशी जोडलेलं आहे. त्यामुळे ही जी एकता आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्निहित आहे, याची कधीकधी आपल्याला जाणीव होत नाही किंवा जाणीव टिकत नाही आपल्या मनातली, आणि त्यातून विविधतेला विभाजनाची फोडणी दिली जाते. आणि अशी तत्व आजही आहेत. मला ते गीत ऐकताना खूप चांगलं वाटलं की ज्याच्यात त्यांनी सांगितलं की भाषा इतक्या वेगळ्या आहेत पण आम्ही तरी देखील एक आहोत. आणि म्हणून ही विविधतेतली एकता ही सगळीकडे जगात नाही आहे, भारतामध्ये आहे. आणि म्हणून हेही मला असं वाटतं की आपल्या एका अतिशय प्रगल्भ अशा विश्वदृष्टीचं एक गमक आहे. सामूहिकतेचं बघा, व्यक्तिगतता आणि सामूहिकता याच्यामध्ये एक रस्सीखेच जगामध्ये चाललेली दिसते आपल्याला. काही देश इतके व्यक्तिवादी आहेत, प्रायव्हसी, प्रायव्हेट स्पेस, इंडिव्हिज्युअलिझम याचा इतका अतिरेक होताना दिसतो आपल्याला. काही देशात साम्यवादी विचारसरणी असलेल्या देशात याचं बरोबर उलटं चित्र दिसतं. आपला नेहमी प्रयत्न आपल्या संस्कृतीचा या व्यक्तिगतता आणि सामूहिकता याच्यामध्ये एक संतुलन साधण्याचा आहे. म्हणून आपल्याकडे बघा फक्त आंट नाही आहेत किंवा फक्त अंकल नाही आहेत. आपल्याकडे मामा, काका, मावशी, आत्या, प्रत्येक नात्याला एक वेगळं नामाभिधान आहे. कारण त्या नात्याची एक वेगळी इज्जत आहे, त्या नात्याची एक वेगळी प्रतिष्ठा आहे, ज्याचा सन्मान आपण ठेवतो. पण शेवटी ते नातं परिवार नावाच्या एका व्यवस्थेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे सामूहिकतेचं भानही आपल्याला आहे, पण व्यक्तिगततेची जाण देखील आपल्याला आहे. आणि म्हणून व्यक्तिगतता आणि सामूहिकता याच्यातलं संतुलन हा देखील मला असं वाटतं की आपल्या विश्वदृष्टीचा एक महत्त्वाचा पैलू आहे, जे आज भल्या भल्या राष्ट्रांना शक्य झालेलं नाही, ते आज आपल्याकडे शक्य आहे. आपण शक्य करून दाखवलं आहे. अडचणी आहेत, आपल्यावरही पाश्चात्यांचा प्रभाव काही नाही असं म्हणता येणार नाही, आणि सगळंच तिकडचं आपण अनुकरण करू इच्छितो, आणि त्यातनंच ही कलोनियलिझम नावाची जी एक विषय वस्तू आपल्यासमोर येऊन ठेपतो, आणि त्याची छाया इतकी गडद आहे की आपल्याला भान देखील राहत नाही. म्हणजे आता मॅडमने उल्लेख केला की इयर एंड आला आहे, आणि त्यांनाही याचा अनुभव आला असेल की पूर्वी म्हणजे अटलजींचं सरकार येईपर्यंत आपल्या देशातलं बजेट हे 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता सादर व्हायचं. कशामुळे? संसदेत जेवढे म्हणून महत्त्वाचे विषय असतात ते संसदेच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रामुख्याने येतात, म्हणजे सुरुवातीला येतात. बाकीचे विषय नंतर येतात. अर्थसंकल्प एवढा महत्त्वाचा विषय तो सुरुवातीलाच यायला 4 वाजता का येतो? दिवस मावळताना. कारण ही ब्रिटिश काळापासून पद्धत सुरू झाली होती की तिकडे साहेब आंघोळ बिंघोळ करून ज्यावेळी त्यांच्या कार्यालयात येईल त्यावेळी इकडे 4 वाजतील, म्हणून ते बजेट 4 वाजता सादर करायचं साहेबाच्या सोयीने. पण बघा की वसाहतवादाचा हा प्रभाव झुगारण्याकरता सुद्धा अटलजींचं सरकार यावं लागलं, तेव्हा ते झुगारून टाकलं गेलं. आणि आता मोदीजी त्याच्या 2 पावलं पुढे गेले. त्यांनी असं म्हटलं की 28 फेब्रुवारीला कशाला? कारण काय होतं की 28 फेब्रुवारी विषय वेगळा आहे, पण मी
संदर्भ सांगण्याकरता थोडा स्पष्ट करतो की 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प ज्यावेळी सादर होतो त्यावेळी तो मंजूर होईतो कारण मधला एक सुट्टीचा काळ असतो, तो मे महिना उजाडतो आणि मे महिन्यात अर्थसंकल्पावर एक मान्यतेची मोहर उमटली संसदेची की त्याच्या अंमलबजावणीकरता साधारणपणे जुलै महिना उजाडतो. म्हणजे नव्या आर्थिक वर्षाचे पहिले 3 महिने या अर्थसंकल्पीय तरतुदींचा लाभ न घेताच वाया जातात. मग काय होतं, लीनाताई माझ्याशी सहमत होतील की जानेवारी फेब्रुवारीमध्ये पैसे खर्च करण्याची धावपळ सुरू होते. खर्च करा, बजेट लवकर संपवा, कारण ते संपवलं नाही तर पुढच्या वेळी तेवढी तरतूद मिळणार नाही. RE आणि काय बजेट एस्टिमेट्स आणि रेव्हेन्यू एस्टिमेट्स या सगळ्याच, तर त्यामुळे मग एकदा घाई सुरू झाली खर्च करण्याची की मग अनंत प्रकारे पैशाचा विनियोग होतो, आपण सगळेजण जाणताच. हे टाळावं म्हणून मग मोदीजींनीच ठरवलं की आपण 1 फेब्रुवारीला बजेट सादर करण्याचा एक प्रघात पाडू आणि गेली अनेक वर्ष तो सुरू आहे. मी सांगत होतो तो विषय हा की वसाहतवादाचं जे गारुड आहे, कॉलोनियलिझमची जी छाया आहे ती इतकी गडद होते आणि ती इतक्या आपल्या अंगवळणी पडते की आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की हे वसाहतवादातून आलेलं आहे आणि आपण आपल्या देशाच्या प्रकृतीनुसार, स्वभावानुसार, अस्मितेनुसार, संस्कृतीनुसार आपण वेगळी वाट चोखाळली पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. गेल्या काही दशकांपासून युनायटेड नेशन्समध्ये आणि जगात सगळीकडे सस्टेनेबिलिटी अशी चर्चा सुरू आहे. ही जी धारण क्षमता आहे त्याचा केंद्रबिंदू यातला हा आहे की आपण निसर्गाविषयीची कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि म्हणून आपण प्रकृतीपूजक आहोत. आपल्या अनेक सणांमध्ये निसर्गाविषयीच्या कृतज्ञतेचंच एक प्रकारे प्रकटीकरण आहे. आपल्यापैकी अनेक जण जुन्या पिढीतले सुद्धा, म्हणजे जुन्या पिढीतले नक्की, सकाळी उठतात तर त्या एका श्लोकाने दिवसाचा प्रारंभ करतात की विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. ही पृथ्वी मातेची क्षमा याचना आपण का करतो? कारण तिच्याविषयी आपण कृतज्ञ आहोत की हे माते, आम्ही आता तुझ्यावर पाय ठेवणार आहे, क्षमा कर मला, सॉरी. सगळीकडे असं नाही आहे. अशा काही संकल्पनांनी प्रभावित झालेल्या विचार पद्धती आहेत ज्याच्यामध्ये कॉन्क्वेस्ट ओव्हर नेचरची भाषा केलेली आहे. निसर्गावर मात करू, आम्ही निसर्गाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या ताकदीला एक प्रकारे रेकग्नाइज करणं, ती मान्य करणं आणि समन्वयाने काम करणं ही आपली भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून आपण कॉन्फ्लुअन्स विथ मदर नेचरची भाषा केली, कधीही कॉन्क्वेस्ट ओव्हर नेचरची भाषा केली नाही. हे देखील आपल्या विश्वदृष्टीचं एक महत्त्वाचं गमक आहे. आर्थिक विषयात बघा, आजही जगामध्ये सगळीकडे भांडवलशाही श्रेष्ठ का समाजवाद श्रेष्ठ याची चर्चा इतकी वर्ष झाली, इतकी दशकं झाली, सोव्हिएत राज्य संपुष्टात आलं तरी देखील ही चर्चा संपत नाही. आणि कम्युनिझमचं आकर्षणही काही प्रमाणात काही ठिकाणी अजूनही टिकून आहे. आपण त्यातला तिसरा मार्ग निवडला आणि आपण असं म्हटलं की जो सर्वाधिक वंचित आहे त्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे. द मोस्ट डिप्राइव्ड शुड बी कन्सिडर्ड ॲज द मोस्ट डिझर्विंग वेन इट कम्स टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्रूट्स ऑफ डेव्हलपमेंट, विच इज अंत्योदय. हा आपला मार्ग आहे. याच्यात साम्यवादाच्या विषयातला जो आर्थिक न्याय आहे तोही आला, सामाजिक न्याय आहे तोही आला. आणि त्यामुळे साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन्हीच्या मर्यादांची जाण ठेवून आपण हा एक अंत्योदयाचा विचार घेतला, जो महात्मा गांधींनी, दीनदयाळ उपाध्यायांनी, अनेक चिंतकांनी तो मांडला. हे देखील मला असं वाटतं की आपल्याच संस्कृतीत आहे, आपल्याच देशात आहे आणि त्यामुळे तेही आपल्या विश्वदृष्टीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. वसुधैव कुटुंबकम आपल्या G20चं बोधवाक्य होतं. त्याला विरोध केला. आपल्याला माहिती नसेल कदाचित, पण चीनसारख्या देशांनी त्याला विरोध केला की हे असं ठेवू नका म्हणून. मग ज्यावेळी त्याचा अनुवाद सांगितला गेला आणि हे सांगितलं गेलं की हे तर वास्तव आहे, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर, मग चीनलाही काय आक्षेप घेता आला नाही. कारण हे तर खरंच आहे की एकच पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवर नांदणारी संबंध मानवजातीची एक परिवार व्यवस्था किंवा एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं भवितव्य एकच आहे. मग त्यांना आक्षेप घेता आला नाही.
पण बघा, जगाच्या कोणत्याही तत्वज्ञानामध्ये पूर्वेला पश्चिमेला वसुधैव कुटुंबकम असं सांगणारी चिंतनधारा नाही. ती भारतातच जन्माला आली. हे विश्वची माझे घर हे सांगणारे इथेच जन्माला आले. कारण ही जी व्यापकता आहे आपल्या दृष्टीमधली, आणि पुन्हा त्यातही विचार करा की वसुधैव समाजम, वसुधैव गृहम असं नाही म्हटलं, वसुधैव कुटुंबकम असं म्हटलं. कारण कुटुंबकममध्ये एक रिलेशनशिप डायनॅमिक्स आहे. आज हा रिलेशनशिप नावाचा विषय खूप ताकदवर बनतो आहे वेगवेगळ्या कारणांनी. आणि या नातेसंबंधांची ही गुंफण जी स्वाभाविक आहे, नॅचरल आहे, जी ऑर्गॅनिक आहे, त्याचं प्रतिमान, त्याचं मॉडेल म्हणजे आपली परिवार व्यवस्था आहे. आणि म्हणून आपण कुटुंबकम असं म्हटलं की याचं कारण कुटुंबातले लोक केवळ एका छपराखाली राहतात म्हणून ते कुटुंब होत नाही, तर ते आपापसात शेअर करतात. भावभावना, सुखदुःख यांच्यात ते वाटेकरी बनतात आणि म्हणून आपलं कुटुंब बनतं. म्हणून आपण म्हटलं की वसुधैव कुटुंबकम. इतकी उज्ज्वल, इतकी तेजस्वी, इतकी ताकदवर, इतकी सामर्थ्यवान अशी आपली विश्वदृष्टी, असा आपला वर्ल्ड व्ह्यू आहे. ही आपल्या सौम्य संपदेची फार मोठी क्षमता आहे. आणि म्हणून या सौम्य संपदेच्या प्रकटीकरणाचं जर आपण एक सगळं चित्र बघितलं तर लक्षात येतं की किती विविध अंगांनी हे प्रकट होते आहे आणि जगावर एक प्रकारे त्याची मोहिनी आहे. पण कधीकधी मला असं वाटतं की भारत म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी बहुधा वाघ वगैरे आहे, पण आपल्या समाजाची स्थिती बघितली तर मला असं वाटतं की आपला राष्ट्रीय प्राणी कस्तुरी मृग असायला हवा. कारण त्या कस्तुरी मृगाला जसं बेंबीतल्या कस्तुरीची जाणीव नसते, तशी आपल्याला देखील आपल्या अंगभूत सामर्थ्याची जाणीव दुर्दैवाने होत नाही. आणि म्हणून हे जे चित्र आहे या आपल्या सौम्य संपदेच्या प्रकटीकरणाचं, मॅनिफेस्टेशनचं, अभिव्यक्तीचं, तेही मोठं विलोभनीय आहे. आणि त्याचे इतके पैलू आहेत. साधी गोष्ट घ्या, आपल्या प्राचीन भाषा, संस्कृत केवढी मोठी सौम्य संपदा आहे. त्याच्यात वाङ्मय तर आहेच, परंतु ज्ञानविज्ञानाची कवाडं संस्कृतने आपल्याला खुली केलेली आहेत. आपले वेद, आपले उपनिषद. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा अध्यक्ष असताना 2018 एकदा इराणचे राष्ट्रपती भारतात आले होते. तर राष्ट्रपतींची पंतप्रधानांची भेट झाली. तर त्यांनी सांगितलं की भारत आणि इराण यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे, आपली एक कॉमन लिगसी आहे, आपली एक समान परंपरा आहे आणि त्याचं प्रतीक आहेत ते म्हणजे महर्षी पाणिनी. कारण काय, तर पाणिनी हे मोठे व्याकरणकार होते. यांनी जसं संस्कृतच्या व्याकरणाची रचना केली तशीच पर्शियन भाषेच्या व्याकरणाची रचना करण्याचं काम देखील हे महर्षी पाणिनींनी केलेलं आहे. आणि म्हणून इराणचे अध्यक्ष भारतीय पंतप्रधानांना असं म्हणाले की महर्षी पाणिनींच्या या परंपरेची जाण विकसित करण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग उच्च पातळीवर असं ठरलं की या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद घ्यावी. आणि म्हणून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने तेहरान विद्यापीठाशी बोलणं चालणं करून तेहरानला, इराणची राजधानी, त्या ठिकाणी एक परिषद घ्यायची ठरवली. 2018 डिसेंबरमध्ये ही परिषद झाली. जगातल्या अनेक ठिकाणून वैयाकरणी लोक आले होते, पर्शियन भाषेचे जाणकार, संस्कृतचे जाणकार. या परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी गेलो होतो. तेहरान विद्यापीठात उद्घाटनाच्या आधी ज्यावेळी मी कुलगुरू महोदयांशी बातचीत करत होतो, त्यावेळी कुलगुरूंनी चहा पिता पिता सहज मला म्हणजे माहिती दिली आणि प्रश्न विचारला. ते म्हणाले की सहस्रबुद्धे, आमच्या या तेहरान विद्यापीठात आम्ही वेद आणि उपनिषद शिकवतो, तुमच्याकडे कोणत्या विद्यापीठात शिकवलं जातो? हो, शिकवलं जातं, पण माझ्याकडे तत्काळ उत्तर देण्या इतकी माहिती नव्हती. याचं कारण त्याचा एवढा बोलबाला झालेला नाही. ही आपली स्थिती आहे. आज जगामध्ये इंडॉलॉजी हा विषय संस्कृतच्या अनुषंगाने तो येतो, हा अनेक विद्यापीठातून शिकवला जातो. स्वित्झर्लंड असेल, पोलंड असेल, लटवियासारखा छोटा देश आहे ज्याच्यामध्ये इंडॉलॉजीच्या क्षेत्राकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांची मोठी संख्या आहे. पण यांना आता नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्या कशा उपलब्ध करून देणार? म्हणजे पुन्हा प्रश्न आले. आम्ही असा प्रस्ताव ठेवला की यांना आपण अनुदान द्यावं, त्यांची फी आपण भरावी भारत सरकारने. तर विद्यापीठ म्हणाले तसंही आम्ही फी घेतच नाही इथे. म्हणजे मग आता आपण कसं करणार?
असे अनेक प्रश्न आहेत. पण या ज्ञान परंपरांना जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला मुळात त्याचं भान पाहिजे आणि त्याची जाण समाजामध्ये व्यापक स्वरूपात विकसित करून त्यात आपण काहीतरी केलं पाहिजे. वी आर द स्टेक होल्डर्स इन द प्रिझर्वेशन, याची जाणीव विकसित करण्याची खूप गरज आहे. केवळ एवढंच नाही, आता भारत सरकारने खूप चांगला निर्णय घेतला की मातृभाषेतून शिक्षण, आणि सगळ्या भारतीय भाषांना खूप मोठी ऊर्जितावस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तमिळनाडूतल्या काही त्या विषयांवरून हिंदीबद्दल थोडासा वाद जरी झाला असला तरी हिंदीची ताकद आपण समजून घेतली पाहिजे. मी मॉस्कोला गेलो होतो, तर मॉस्को विद्यापीठामध्ये सोव्हिएत काळापासून हिंदी भाषा शिकवली जाते. तर त्या जिथे आम्ही जातो तिथे बरेचदा भारतीय विषय शिकवणाऱ्या विभाग प्रमुखांशी बातचीत करतो. तसं त्या बातचीतीकरता, चहापाना करता या सगळ्या प्रमुखांना बोलावलं होतं. या हिंदी शिकवणाऱ्या एक 70 वर्षाची विदुषी रशियन महिला ती पण आली होती. ती म्हणाली की बरं झालं तुम्ही मला बोलावलं, पण प्रथम तर तुम्ही माझे धन्यवाद कळवा नरेंद्र मोदींना. तर म्हटलं जरूर, पण काही विशेष? तर म्हणे धन्यवाद अशा करता की ते एकमेव पहिले पंतप्रधान मी बघितले तुमच्या देशाचे जे रशियात येऊन सुद्धा हिंदीत बोलतात. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. तर म्हणे नाही, त्याच्यात माझं काम फार मोठं होतं. म्हटलं ते काय? तर म्हणे असं आहे की पूर्वीचे तुमचे प्राईम मिनिस्टर सगळे इंग्रजीत बोलायचे, त्यामुळे दुभाषा म्हणून काम करण्याची कामगिरी इंग्रजी टू रशियन येणाऱ्यालाच मिळायची. आता ती हिंदी टू रशियन येणाऱ्या माझ्यासारख्या बाईला मिळते, म्हणून माझे विशेष धन्यवाद करा. पण त्या महिलेने पुढे मला सांगितलं, पण माझी एक तक्रार आहे म्हणाल्या, की मी जी हिंदी शिकवते ती तुमच्या देशात बोललीच जात नाही. म्हटलं असं काय म्हणता तुम्ही? तर म्हणे बघा ना, अर्थसंकल्पामध्ये भाववाढ आणि चलन फुगवटा या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. भाववाढीला म्हटलं जातं प्राईस राईज आणि चलन फुगवट्याला म्हटलं जातं इन्फ्लेशन. पण दुर्दैवाने म्हणे मी माझ्या मुलांना सांगते की महंगाई अलग है और मुद्रास्फीती अलग है. पण मी मुद्रास्फीती म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे चलन फुगवटा हे ज्यावेळी मी सांगते त्यावेळी आमची मुलं समजा तुमच्या देशातला TV बघत असतील तर ते म्हणतात बाई हा शब्द हे वापरतच नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आपणच आपल्या ज्ञान परंपरेची किती उपेक्षा करतो भाषांसकट, त्याचं हे उदाहरण आहे. आणि जी हिंदीची उपेक्षा होते ती मराठीची होतेच होते, म्हणजे आपल्याला माहितीच आहे ती कशी होते ते. त्यामुळे ही ज्ञान परंपरा, त्यात आपल्या भाषा, नुसतंच भाषांबद्दलचा विषय नाही आहे. आपल्या सगळ्या कला, आपल्या अभिव्यक्तीची नानाविध साधनं, याच्यामध्येही केवढं मोठं संचित दडलेलं आहे. अनेक लोक आहेत की जे भारतीय संगीताकडे आकर्षित होतात. आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपल्याकडे मिरजेला एक सितार मेकर गल्ली आहे आणि बहुसंख्य मुस्लिम समुदायातली लोक आहेत की जी तंतुवाद्य बनवतात, तानपुरे मुख्यतः. आणि आज जर मिरजेमध्ये 100 तानपुरे बनत असतील तर त्यांच्या संघटनेने मला असं सांगितलं की त्यातले 60 तानपुरे परदेशात जातात. तर परदेशात तानपुरे कोण वाजवतं? तर मुख्यतः भारतीय लोक जी न्यू जर्सीमध्ये आणि लंडनमध्ये आहेत ती, किंवा भारतीय संगीताकडे आकर्षित झालेले असे आहेत काही जण, फ्रान्समध्ये मोठ्या संख्येत आहेत असे लोक. आणि त्यांनी आमच्याकडे मागणी केली की तुम्ही फक्त ICCR तर्फे गायकांना पाठवता, संगीतकारांना पाठवता, आम्हालाही पाठवा. म्हटलं पाठवू, पण म्हणे तुम्ही करणार काय? तर म्हणे असं आहे की आमचे तानपुरे तिथे जातात आणि त्याच्यात जर छोटा मोठा बिघाड झाला तर तिथे दुरुस्त करण्याची काही रचनाच नाही. मग आम्ही त्यांना इंटरनेटवरून समजावून सांगतो की आता ही खुंटी पिळा, आता त्या तारेचा अमुक करा. त्यापेक्षा जर आम्ही तिथे गेलो तर आम्ही तानपुरा मेंटेनन्सचे वर्कशॉप्स घेऊ. आणि ICCRने प्रथमच आपल्या धोरणामध्ये बदल करून त्याला मान्यता दिली आणि आता हे तिकडे जात. त्यामुळे भारतीय वाद्यांना, भारतीय संगीताला खूप मोठी एक त्याची मोहिनी जगातल्या अनेक लोकांवरती आहे. आपल्याकडची नृत्य परंपरा त्याच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. लोकसंगीत, लोक संस्कृती त्याच्याही बाबतीत हेच म्हणता येईल. तिकडे राजस्थानामध्ये इस्लामचा अनुनय करणाऱ्या मुसलमान समाजातल्या अशा अनेक छोट्या छोट्या समूहांची यादी करता येईल की जे भारतीय संगीताचा प्रचार प्रसार फ्रान्समध्ये करत आहेत. म्हणजे फ्रान्समध्ये लब्धप्रतिष्ठित लोकांच्या लग्नामध्ये भारतीय अशा
संगीताचा कार्यक्रम जलसा होणं हे आता प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. आणि अनेक भारतीय माझ्या माहितीतले त्यातले 2-3 जण आहेत. एक बेगम बतूल म्हणून आहेत, ज्या गणपतीचं भजन अतिशय सुंदर गातात. या बतूलबाईंना भारत सरकारने नारी शक्ती पुरस्कार दिला आणि अगदी अलीकडे परवाच्या 26 जानेवारीला पद्मश्री पण दिली. या बतूलबाई या उत्तम भजनं गाणाऱ्या बाई आहेत आणि त्यांचा मुलगा फ्रान्समध्ये भारतीय संगीताच्या जोरावर आज पॅरिसमध्ये आपला बंगला बांधून तिथे स्थायिक झालेला आहे. ही मोहिनी आहे आपल्या संगीताची. याला एवढी डिमांड आहे, याला इतकं चांगलं मार्केट आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं. सत्रीय नृत्य म्हणून आसाममध्ये खूप प्रसिद्ध आहे. सत्र म्हणजे मंदिर एक प्रकारचं. या मंदिरामध्ये जी नृत्य होतात त्यातलं एक सत्रीय नृत्य आहे. त्याचा अभ्यास करायला दरवर्षी 25-30 फ्रेंच लोक गुवाहाटीमध्ये येतात आणि लोअर आसामच्या क्षेत्रामध्ये 2-4 महिने राहतात आणि काम करतात. अशी मोठी परंपरा आहे नृत्याची, संगीताची. एक कालबेलिया नावाचं नृत्य म्हणजे जे नागिण आपल्याकडे आहे ना, नागिण नृत्य आणि नागिण गाणं पण प्रसिद्ध आहे. ते नृत्य जे आहे त्याची शैली आहे कालबेलिया. हे एक लोकनृत्य आहे, पुन्हा राजस्थानमधलंच. आणि त्या नृत्यात पारंगत असलेली एक गुलाबोबाई नावाची लोककलाकार आहे. या गुलाबोबाईला पीपल्स पद्ममध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे गेल्या 4 वर्षांपूर्वी. कोरोना काळामध्ये या सगळ्या कलाकारांची स्थिती फार वाईट होती, हलाखीची होती, कारण परफॉर्मन्सच होत नव्हते, कार्यक्रमच होणार नाही तर पैसे कसे मिळणार. तर आम्ही या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधला. त्यावेळी या गुलाबोबाईंनी मला सांगितलं की साहेब माझी चिंता करू नका, कारण कोरोना जसा सुरू झाला तशी मला इंग्रजी येत नसताना सुद्धा मी इंटरनेटवरून कालबेलिया नृत्याचे क्लासेस घेते आणि माझे सर्वाधिक विद्यार्थी फ्रान्समधले आहेत आणि मी प्रत्येकाकडून 1000 रुपये वसूल करते एकेका तासाचे. ही भारतीय संगीताची मोहिनी आहे. पण दुर्दैवाने पिकतं तिथे विकत नाही. आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे एक कल्पना मांडली, 2022ची गोष्ट आहे. आणि अनेक संगीत क्षेत्रातले दिग्गज आपले संजीव अभ्यंकर, मंजुषा पाटील यांच्यापासून डागर बंधू आणि बरेच जण, या सगळ्यांना मी स्वतः संपर्क केला आणि असं मी म्हटलं की शेवटी संगीत वाजवलं जाईल तर ते टिकेल ना, ऐकलं जाईल तर ते टिकेल. तर आपलं संगीत वाजतं राहायला पाहिजे, बचता रहे. तर आपण एक विनंती करूया केंद्रीय हवाई वाहतूक खात्याच्या मंत्र्यांना की आपल्या विमानतळांवर, विमानतळांच्या उद्वाहनांमध्ये म्हणजे लिफ्टमध्ये आणि मुख्य म्हणजे विमानांच्या केबिनमध्ये भारतीय संगीत वाजवलं जावं. तर कल्पना सगळ्यांना आवडली. आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक जण स्वतःची पदरमोड करून, कारण याला काही आम्ही जाण्या येण्याचा खर्च देऊ शकत नव्हतो, पण ते स्वतः आले की हा विषय चांगला आहे, आपण जाऊ. चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदिया नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री होते. त्यांनाही ती कल्पना आवडली. ते म्हणले की विनयजी एवढी मोठी मोठी मंडळी येत आहेत तर तुम्ही माझ्या ऑफिसात येऊ नका, मी ICCRच्या ऑफिसमध्ये येतो, या कलाकारांना भेटतो आणि तुमचं निवेदन स्वीकारतो. आणि ते आले. आम्ही निवेदन दिलं, त्याची बातमी वगैरे झाली. 2-3 दिवसांनी त्यांनी एक ॲडवायझरी काढली, कारण हे काही सक्तीचं करता येत नाही, हल्ला प्रायव्हेटायझेशनचा जमाना आहे, त्यामुळे अशी सक्ती करता येणार नाही, पण आपण ॲडवायझरी करू. आणि म्हणून त्यांनी एक सल्ला सूचना प्रस्तुत केली की भारतीय संगीताला प्राधान्य द्यावं. आम्हाला वाटलं खूप चांगलं झालं, आपल्याला फार यश मिळालं. नंतर 2 दिवसांनी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता अशा प्रमुख दैनिकांनी आमच्या या मागणीवर टीका करणारे अग्रलेख लिहिले, असं म्हणून की किती संकुचित आहे ही भावना, भारतीय संगीत असं काय असतं, असे प्रश्न उपस्थित केले. म्हणजे आमच्या मनात प्रश्न आला की आम्ही भारतीय संगीत वाजवा हे काय ब्राझीलमध्ये जाऊन सांगायचं. पण ही स्थिती आहे. आणि त्यामुळे संगीत आहे, नृत्य आहे, आपली महाकाव्य आहेत, ही सगळी आपल्या सौम्य संपदेतली रत्न आणि माणकं आहेत. रामायण महाभारताविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की हे सार्क, अंगटाड आणि काय बिमस्टेक अशी छोटे छोटे समूहांची नावं आहेत, ही वेगवेगळ्या देशांच्या संघटना आहेत ह्या. तसं खरं म्हणजे एक रामायण महाभारत कंट्रीज असा एक समूह केला पाहिजे, कारण इतक्या देशांमध्ये रामायण महाभारताची मोहिनी अजूनही टिकून आहे. व्हिएतनाममध्ये आहे, कंबोडियामध्ये आहे, श्रीलंकेत आहे,
शेजारच्या म्यानमारमध्ये आहे, थायलंडमध्ये तर आहेच आहे, आपल्याला माहिती आहे सुवर्णभूमी जे तिथलं विमानतळ आहे बँकॉकचं, आणि तिथलं तो अमृत मंथनाचं चित्र देखील आपण अनेकांनी इंटरनेटवर बघितलं असेल. आम्ही ICCR तर्फे रामायण महोत्सव करतो. 2015 पासून हे सुरू झालं की जगभरातल्या त्या देशांमधली अशी कलापथकं बोलवावीत की जे रामायणातल्या एखाद्या कथेची प्रस्तुती करतील संगीत नृत्याच्या आधारे, आणि त्यांना सन्मानाने इथे बोलावलं जावं, प्रस्तुतीसाठी संधी दिली जावी वगैरे. आणि ते खूप यशस्वी झाले. 15 देशातून पथकं येतात, आणि रामायणातली सगळ्यात लोकप्रिय कथा कोणती असेल तर ती जटायुवराची, आणि ती अतिशय विलोभनीयरित्या ते सादर करतात. उत्तम संगीत, उत्तम वेशभूषा, उत्तम नृत्य, उत्तम पदन्यास. तर अशा सगळ्या उपक्रमामध्ये एका वर्षी, मला वाटतं 2017ची गोष्ट असेल, की निमंत्रण देताना आमच्या कार्यालयाने ब्रुनेईसारख्या देशाला देखील निमंत्रण पाठवलं. आता ब्रुनेई जरी दक्षिण एशियामधला म्हणजे दक्षिण पूर्व एशियातला असला, आग्नेय आशियातला, तरी देखील ब्रुनेई हा देश असा आहे की जिथे 100% इस्लामचे अनुयायी आहेत. इंडोनेशिया, मलेशिया या ठिकाणी हिंदू पण आहेत, पण ब्रुनेईमध्ये औषधालाही हिंदू नाही, आणि त्यामुळे तिथून कसं काय कोणी येईल असं आम्हाला वाटलं होतं. असं निमंत्रण देणंही कदाचित चुकलं की काय अशी चर्चा झाली ऑफिसमध्ये. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रुनेईवरून पथक आलं, आणि त्यांनी देखील तितक्याच देखणा असा एक परफॉर्मन्स सादर केला, आणि रामायणातली एक गोष्ट त्यांनी नृत्य नाट्याच्या पद्धतीने मांडली. सगळा कार्यक्रम झाल्यावर चहा पिता पिता चर्चा झाली, तर आमचा अधिकारी म्हणाला की आम्हाला थोडं ॲप्रिहेन्शन होतं की तुम्ही येता का नाही. त्याच्या म्हणण्याचा रोख कळल्यानंतर तो ब्रुनेईच्या रामायण पथकाचा प्रमुख होता, तो म्हणाला की तुम्ही चूक करताय, आम्ही अनेक वर्षांपूर्वी बदलला तो आमचा धर्म, आमची संस्कृती आम्ही बदललेली नाही. ही ताकद आहे रामायण महाभारताची. आणि म्हणून रामायण महाभारत असेल, आपल्या संस्कृत आणि अन्य भाषा असतील, आपलं वाङ्मय असेल, संगीत असेल, नृत्य असेल, याच्याबरोबरीने आपले सण उत्सव असतील. बिग फॅट वेडिंग असं म्हणतात भारतीय लग्न समारंभांना. हे बघायला लोक येतात, इथे येऊन लग्न करतात भारतीय पद्धती, झालेलं असतं पण पुन्हा करतात इथे, कारण त्यांना ते बरं वाटतं, काहीतरी वेगळं आहे असं वाटतं, त्यात काहीतरी अर्थ आहे असं वाटतं. त्यामुळे ही सगळी जी आहे ती मला असं वाटतं की आपल्या सौम्य संपदेच्या प्रकटीकरणाची नानाविध रूपं आहेत, जी विलोभनीय आहेत, आणि त्याची आकर्षकता ही जगावर एक प्रकारे गारूड करणारी आहे. हे आज अनेक पद्धतीने सिद्ध झालेलं आहे. उदाहरणांमागून उदाहरणं देता येतील, पण आपली लोकशाही ही देखील आपली सौम्य संपदा आहे. इतके सगळे देश जे लोकशाही राष्ट्र म्हणून झाले, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना माहिती असेल की थर्ड वेव्ह ऑफ डेमोक्रेसी असं म्हटलं गेलं दुसऱ्या महायुद्धानंतर, आणि अनेक देश लोकशाहीच्या मार्गाने गेले, पण सगळीकडे लोकशाही टिकली नाही. भारतात ती टिकली, आणि नुसती टिकली असं नाही, तर ती अतिशय रसरशीतपणे एक प्रकारे विकसित पावली, ती पोचली, तळागाळापर्यंत पोचली. आणि म्हणून हा जो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, ही जी आपली लोकतांत्रिक परंपरा आहे, त्याचा जो आपला अध्यात्मामध्ये असलेला, आध्यात्मिक दृष्टीमध्ये असलेला आपला पाया आहे, याचं भान, याची जाण आपल्याला असणं, हे मी ज्यावेळी म्हणतो की सौम्य संपदा आणि आपली जबाबदारी, तर आपली ही जबाबदारी. कधी कधी देशभक्तीच्या भावनेने बोलणं यालाही लोक संकोचतात, कारण त्यांना वाटतं की कोणीतरी आमच्यावर जिंगोइझमचा शिक्का मारेल की हा अतिरेकी राष्ट्रवाद आहे. पण राष्ट्राचा अभिमान बाळगणं, संस्कृतीचा अभिमान बाळगणं यात गैर काही नाही, यात अपराधबोध बाळगावा असं काही नाही, दुराभिमान होऊ नये, अतिरेक गाठण्याचं काही कारण नाही. मग आम्ही अस्मितांची चर्चा केली. संकीर्ण अस्मिता या तुम्हाला उद्ध्वस्त करता येत नाहीत, त्यांचं विलिनीकरण एका व्यापक अस्मितेमध्ये असलं पाहिजे. आपण विनोबांनी घोषणा दिली जय जगत, पण जन्मल्या मुलाला जय जगत नाही कळत ना. त्याला आधी त्याचं नाव मिळतं, आडनाव मिळतं, कुटुंब मिळतं, परिसर मिळतो, मग हळूहळू प्रगमनशील प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट पद्धतीने तो जय जगतपर्यंत जातो. तसंच वसुधैव कुटुंबकमचं आहे. आपण केवळ वसुधैव कुटुंबकम म्हणून होणार नाही, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. एकम सत विप्रा बहुधा वदंती असं आपण म्हणून होणार नाही, इतरांनी म्हटलं पाहिजे.
त्याकरता आपल्या म्हणण्याची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि आपण ते सारखं म्हणत राहिलं पाहिजे, म्हणजे त्याचा संस्कार त्याविषयी तशी दृष्टी बाळगण्याबद्दलची अनास्था असणाऱ्यांवर देखील कदाचित होण्याची शक्यता आहे. म्हणून ही जी ताकद आहे आपल्या सौम्य संपदेची ती आपण ओळखली पाहिजे, ती विकसित केली पाहिजे, त्यात आपण योगदान दिलं पाहिजे. दुर्दैवाने असं होतं की आपणच संकीर्ण अस्मिता बाजूला करून आपल्या व्यापक अशा राष्ट्रीय अस्मितेपर्यंत पोचताना अनेकदा अडखळतो. कुठेतरी प्रांताची, कुठेतरी जाती समूहाची, कुठेतरी कम्युनिटीची ही अस्मिता आपल्या मनावर इतकी पकड घेऊन असते की राष्ट्रीय अस्मितेचा जो बोध आपल्याला व्हायला हवा तो होत नाही. आज परदेशात बघा, म्हणजे भारतातलं बघा असं मी म्हणत नाही कारण ते तुम्ही बघताच आहात, पण परदेशामध्ये ज्यावेळी भारतीय समुदाय एकत्र येतो त्यावेळी सगळा समुदाय एकत्र येतो का? तेलुगू असोसिएशन येते, गुजराती संघ येतो, महाराष्ट्र मंडळ येतं, असं होतं का? आणि महाराष्ट्र मंडळात ते सगळे येतात का? का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असं म्हणवणारे हे वेगळे राहतात आणि ते यावेत असे इतर कोणी प्रयत्नही करत नाहीत? आंबेडकर तुमचे आमचे नाहीत, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून सामाजिक न्याय, सामाजिक समता हे आपल्या व्यवहारातून आपण निदान परदेशात तरी दाखवलं पाहिजे की हम सब एक है. तसं झालं तरच वसुधैव कुटुंबकम आणि एकम सत विप्रा बहुधा वरंतीला लोक किंमत देतील, नाही तर म्हणतील हां ठीक आहे तुमच्या गोष्टी छान असतात पण व्यवहारात तुमचं काही दिसत नाही. त्यामुळे आपला व्यवहार, आपली भूमिका, आपलं वर्तन, आपली दृष्टी, आपले उच्चार या सगळ्यात मला असं वाटतं की या सौम्य संपदेचं भान राखणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण आपल्याला विकृत दृष्टीने पाहणे आणि आपल्याबद्दलची एक विकृत भावना विकसित करणे हा ज्यांचा फेवरिट पास टाईम झाला आहे असे खूप मोठ्या संख्येने लोक जगात सगळीकडे आहेत. एक सुशांत गुणतिलके नावाचे एक श्रीलंकन समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एका पुस्तकात लिहिलं होतं, ही घटना 20 वर्षापूर्वीची आहे. त्यांनी लिहिलं की कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये एक सेमिनार झाला 2000च्या आसपास. त्या सेमिनारचा विषय होता ब्राइड बर्निंग अँड सन प्रेफरन्स ट्रॅडिशन्स इन इंडिया. कॅन यू इमॅजिन? पण ह्याला कॉन्टेस्ट कोण करेल? आरेला कारे कोण म्हणेल? आपल्यापैकी काही जण इकॉनॉमिस्टसारखं नियतकालिक वाचत असतील तर जरा अभ्यास करून पहा. इकॉनॉमिस्टमध्ये आपल्या शेजारी राष्ट्र बांगलादेश, पाकिस्तान यांच्याविषयी काही मजकूर आला तर त्याला लगेच प्रतिवाद करणारे कोणीतरी त्या देशातले लगेच समोर येतात आणि सांगतात की हे चुकीचं आहे. आणि भारताविषयी इतकं निरर्गल लिहिलं जातं त्या इकॉनॉमिक्समध्ये, पण एकाही भारतीयाला असं वाटत नाही की याचा प्रतिवाद आपण केला पाहिजे. वाचकांच्या पत्रव्यवहारात भारतीयांची पत्र अभावानेच दिसतात. का? ही उदासीनता मला असं वाटतं की याच्यात सगळ्यात मोठा अडसर आहे. आणि किती विकृत पद्धतीने, विचित्र पद्धतीने भारतीय समाजाचे चित्रण केलं जातं. जपानमध्ये क्योटोला एक एथनोग्राफी म्युझियम आहे, खूप मोठं म्युझियम आहे आणि अतिशय सुंदर आहे. त्याच्यात एक साऊथ एशिया गॅलरी आहे, ती बघण्याचा योग आला आणि मी हरखून गेलो, कारण सगळा भारतच आहे हो तिथे. साऊथ एशिया आपलं म्हणायचं. भारतीय संस्कृतीचे सगळे घटक तिथे उपस्थित आहेत आणि अतिशय आकर्षक, विलोभनीय अशा पद्धतीने मांडणी केली आहे. पण तिथे एक छोटासा बोर्ड मी बघितला, त्यात लिहिलं होतं की इंडिया इज द होम ऑफ सेव्हरल वेज ऑफ वर्शिप. प्रॉमिनंट अमंग देम आर हिंदुइझम अँड ब्राह्मणिझम. हा काय प्रकार आहे? हे कोण अशा प्रकारे विभाजनाचा स्वर आळवत आहे? त्यांना कोण प्रतिवाद करत नाही त्यांचा? त्यामुळे अशा अनेक पद्धतीने आहेत की हे विकृत चित्रण करायचं, भारताची एक चुकीची प्रतिमा निर्माण करायची, अकॅडमिकली, बौद्धिकदृष्ट्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वर्तमानपत्रांच्या क्षेत्रामध्ये हा एक मोठा व्यापक अशा प्रकारच्या, असं म्हणा की षडयंत्राचा भाग आहे. पण सगळीकडे षडयंत्र असेल असंही मानण्याचं काही कारण नाही. कुठे कुठे अज्ञान देखील आहे. अँड देर आर पीपल हू डोंट नो दॅट दे डोंट नो. त्यांना ज्ञानाच्या कक्षेपर्यंत घेऊन येणं ही देखील आपली जबाबदारी, दुसरं कोणी करणार नाही. भारताची प्रतिमा वास्तविकरित्या मांडली जावी,
मुद्दाम रंगसफेदी करून उज्ज्वल मांडण्याचं काही कारण नाही, पण जे आहे ते मांडलं जावं अशी अपेक्षा धरण्यात काही गैर नाही. आणि तसं होत नसेल तर त्यामध्ये दुरुस्ती घडवून आणण्याची जबाबदारी ही केवळ सरकारची असू शकत नाही. सॉफ्ट पॉवर इज टू इम्पॉर्टंट अ सब्जेक्ट टू बी लेफ्ट टू द गव्हर्नमेंट अलोन. हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपला विषय आहे असं मानलं पाहिजे, तरच मला असं वाटतं की या सौम्य संपदेमध्ये आपण भर घालू शकू. आणि म्हणून एक प्रकारे ॲसर्शन करणं, चुकीची दुरुस्ती करणं, आपल्या सौम्य संपदेविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या अस्मितेविषयी अपराधभाव न बाळगणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. अकारणच अपराधभाव, त्याची काही गरज नाही. जी काही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती म्हणा, हिंदू संस्कृती म्हणा, याविषयीचा एक योग्य अभिमान असणं, त्याच्या चिंतनात्मक मांडणीची आधी आपल्याला जाण असणं आणि ती आपली जाण अभिव्यक्त होणं, जगाच्या बाजारामध्ये ती मांडण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं, जी भाषा त्यांना कळते त्या भाषेत सांगण्याची आपली तयारी असणं, हे सगळं मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं काम आहे. आम्ही ICCR तर्फे एक जेननेक्स डेमोक्रेसी नेटवर्क म्हणून कार्यक्रम केला की जगातल्या लोकशाही राष्ट्रांमधले आणि जवळजवळ 90 लोकशाही राष्ट्रांमधले क्रमाक्रमाने तुकड्या तुकड्यांनी आम्ही तरुण संसद सदस्य भारतामध्ये बोलावले. जेननेक्स डेमोक्रेसी नेटवर्क असा एक कार्यक्रम केला आणि दरवेळी 5-6 देशांचे मिळून एक 30-40 जण भारतात यायचे आणि 8 दिवस इथे राहून भारतीय संस्कृती, भारतीय लोकशाही याची जाण, काही शहरांना भेटी असं करून ते जायचे. त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या विलक्षण. आफ्रिकेतल्या युगांडा देशातली एक संसद सदस्य, जेमतेम 32 वर्षाची मुलगी, ती म्हणाली की सर, यू हॅव टू ब्लो युअर ट्रम्पेट मोर लाऊडली, कारण आम्हाला माहितीच नाही की तुमचा देश असा आहे. हे आपल्याला तिचं सांगणं आहे. दक्षिण अमेरिकेतल्या एका देशातल्या तरुण खासदारांनी सांगितलं की इथे आल्यावर मला कळलं वाय इंडिया इज इंडिया. भारत हा एक अनुभव आहे. किती वेबसाईट्स बघा आणि पुस्तकं वाचा, भारत समजत नाही. म्हणून मग पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्याचं महत्त्व आपल्याला कळतं की परदेशातल्या भारतीयांनी कमीत कमी 5 लोकांना घेऊन भारतात यावं आणि हा भारत अनुभव त्यांना द्यावा. बघा तुम्ही, क्लिंटन भारतात आले, त्यांचा भारतविषयक दृष्टिकोन बदलला. ओबामा भारतात आले, त्यांचा भारतविषयक दृष्टिकोन बदलला. आणि म्हणून भारतात येणं, भारताचा अनुभव घेणं. मी एकदा जर्मनीत गेलो होतो, तर जर्मनीच्या ट्रेनमधनं प्रवास करण्याचा योग आला. त्याच्या आधी मी वकिलातीत गेलो होतो, तिथून नवभारत टाइम्स मला मिळाला, म्हणून बऱ्याच दिवसांनी भारतीय वर्तमानपत्र मिळालं. मी बरोबर घेऊन वाचत होतो. माझ्या बर्थवर मी झोपलो होतो, तर ते तरुण मुलं होती जर्मन, त्यातल्या एकाने विचारलं, आर यू फ्रॉम इंडिया? तर मी जरा उठून बसलो, मला उत्सुकता वाटली. म्हटलं हो बरोबर आहे, पण तू कसं ओळखलं? तर म्हटलं ही स्क्रिप्ट मी भारतात बघितली आहे. तर म्हटलं अच्छा, तू भारतात गेला होता? तर म्हटलं हो गेलो होतो. मग किती दिवस गेला होता? तर म्हटलं मी 2 आठवड्याकरता गेलो, पण जवळजवळ 2 महिने मी राहिलो. म्हटलं मग तुझं इम्प्रेशन काय भारताविषयी? तर तो म्हणाला, खरं सांगू का की इतकी लोक बघणं याचीच आम्हाला सवय नाही. रस्त्यावर एवढी लोक म्हटल्यावरच आमची छाती दडपून जाते म्हणे. दुसरं तुमच्याकडे ट्रॅफिक सिग्नल सगळे तोडतात, कचरा करतात, आणखीन मग जेवढ्या म्हणून निगेटिव्ह गोष्टी त्या सगळ्या त्यांनी सांगितल्या. तर मला जरा आश्चर्य वाटलं. म्हटलं तू एवढा नकारात्मक बोलतोयस, तरी तू मग 2 आठवड्याकरता गेलेला 2 महिने का राहिला? तर म्हणला, नाईस क्वेश्चन सर, आय मस्ट टेल यू. तो म्हणाला की तुम्ही युरोपात फिरला असाल, बघा म्हणले आमच्या जर्मनीतल्या, नेदरलँड्समधल्या, फ्रान्समधल्या लोकांचे डोळे विझलेले डोळे आहेत. तुमच्या भारतातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या डोळ्यामध्ये एक चमक मला दिसते, ती मला भारताकडे आकर्षित. हे म्हणजे भारतीय लोकजीवन जे आहे ना, ही जी जिजीविषा आहे, हा जो चिवटपणा आहे, क्या बात है की हस्ती मिटती नहीं हमारी, ही आहे. आणि म्हणून हे आपल्याकडे आहे याचं भान ठेवलं पाहिजे. आणि ते जे आहे ते विकसित करण्यात कमीत कमी त्याला छेद देण्याचं काम आपल्याकडून होऊ नये, एवढी जरी काळजी घेतली तरी आपल्या सौम्य संपदेमध्ये आपण कदाचित भर घालू शकू. हे भान आपण ठेवलं पाहिजे. मग आम्ही रिलेशनशिप डायनॅमिक्सचा उल्लेख केला. त्याच्याशी संबंधित एक अनुभव आपल्या पुढे मांडून मी माझं बोलणं थांबवतो. याचं कारण जगभरात आज सगळा प्रश्न आहे तो रिलेशनशिपशी जोडलेला. आणि रिलेशनशिपचा संकुचित अर्थ घेऊ नका. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशनशिप ही रिलेशनशिपची ही फार संकुचित व्याख्या आहे.
निसर्गाशी असलेलं नातं, समाजाशी असलेलं नातं, कुटुंबाशी असलेलं नातं. आपण तर प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देवत्व शोधतो ना. दसऱ्याला कम्प्युटरची देखील पूजा करतो. लोक म्हणतील अंधश्रद्धा वगैरे आहे, पण हा आपला कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार असतो, कारण आपलं नातं आहे त्याच्याशी. त्यामुळे हे जे नातेसंबंधांचं एक फार मोठं निरूपण आपल्या संस्कृतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे, ती आपल्या संस्कृतीची ताकद आहे. आणि ही ताकद आपण ओळखली पाहिजे. आपण जर सुटे झालो, फ्रॅगमेंटेड झालो, व्यक्तिवादाच्या अतिरेकाच्या मोहामध्ये वाहून गेलो आणि अमेरिकेचीच नक्कल करायला लागलो. बघितलं असेल तुम्ही तो ॲडोलेसन्स नावाची जी मालिका आली आहे नेटफ्लिक्सवरती, कृपा करून बघा. म्हणजे कुठे चाललंय जग, आणि जे तिकडे घडते ते इकडे घडणार नाही अशा भ्रमात आपण राहू नये. आणि म्हणून ही जी त्याच्यात तेच विदारक चित्र आहे की घराघरातले संवाद संपत चालले आहेत, नाती विश्विषित होत चालली आहेत. हे जर होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी एकटे नरेंद्र मोदी काही करू शकणार नाही, ते तुम्हा आम्हाला करावं लागेल. आणि याचं भान आपल्याला जर राहिलं तरच ही सौम्य संपदा नुसतीच सुरक्षित राहणार नाही, तर ती जग देखील. आज बघा मोदी म्हणाले, का एक वाक्य बोलले हो, काही फार बोलले नाही. युक्रेन रशिया युद्धाबद्दल ते बोलले की दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर. सगळेजण म्हणायला लागले येस येस मिस्टर मोदी इज सेइंग करेक्ट, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर. आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की भारत काहीतरी करेल आणि भारताने याचा मार्ग काढावा. आणि केवळ याच बाबतीत नाही, जगातल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत. म्हणजे योगी अरविंदांचं स्पष्ट विधान आहे. त्यांनी आपल्या एका भाषणात म्हटलं की जगातला असा एकही प्रश्न नाही की जो भारतात उपस्थित नाही. यू नेम ए प्रॉब्लेम अँड इट इज हिअर. पण पुढे चालून ते म्हणाले, पण भारताची ताकद अशी आहे की आज ना उद्या या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता आमच्या संस्कृतीमध्ये आहे, त्याचं नाव भारत आहे. आणि म्हणून ही जगाची आज अपेक्षा आहे. त्यावेळी अरविंदांनी तर एक भविष्यवाणी केली त्यांच्या काळामध्ये, पण आज जगाची सर्वदूर अपेक्षा आहे. लोक म्हणतात की भारताकडून आम्हाला शिकायचं, भारताने आमच्या समस्यांवर उत्तरं द्यावीत. आणि त्या उत्तरांकडे जाण्याचा मार्ग या नातेसंबंधांच्या बळकटीकरणातून जातो. आमचा एक मित्र अमेरिकेत शिक्षक म्हणून गेला आहे. तो आधी इकडे होता अरुणाचल प्रदेशात, मग तिकडे गेला. तर मी म्हटलं काय फरक आहे इकडचं शिक्षण तिकडचं शिक्षण, इकडच्या शाळा तिकडच्या शाळा. तर त्यांनी सांगितलं की सगळंच इकडे वाईट आहे असं नाही, सगळंच इकडे चांगलं आहे असंही नाही, पण एक किस्सा सांगतो असं म्हणून त्यांनी एक किस्सा मला सांगितला, त्याचा स्वतःचा अनुभव. तो म्हणाला की मी 10वीच्या मुलांना शिकवतो, तर 15 वर्षाची पौगंडावस्थेतली मुलं माझ्या वर्गात आहेत. तर माझ्या वर्गात अगदी 4थ्या रांगेत बसणारा अतिशय हुशार तरुण तरतरीत, शैक्षणिकदृष्ट्या एकदम बुद्धिमान असा मुलगा मला एका दिवशी लक्षात आलं की हा वर्गात डुलक्या घेतोय सकाळी 11 वाजता. तर पहिल्या दिवशी मी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. पुन्हा मी म्हटलं की असेल काहीतरी. तिसऱ्या दिवशी मी जरा त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो आणि त्याला असं हलवलं, तर तो उभा राहिला. त्याला लक्षात आलं. पण तो अमेरिकन मुलगा, तो तडफदारपणे म्हणाला की सर, टीचिंग इज युअर जॉब, वेदर टू लिसन टू युअर लेक्चर ऑर नॉट इज माय लिबर्टी. म्हणजे तुम्ही शिकवा, मी झोपा काढीन, डुलक्या घेईन, काही करीन, हु आर यू टू टेल मी. असा एक प्रकार. बरं, तिथे व्यक्तिवाद एवढा आहे की आमच्या शिक्षकाला बिचारायला लगेच काही उत्तरही देता आलं नाही. त्यामुळे शिक्षक गप्प बसला. पण शिक्षकाच्या मनातून हा प्रश्न जाईना की हा झोपतो का 11 वाजता, असं काय घडलं की हा झोपतो. आणि रोज 8, 10, 15 दिवस झाले. म्हणून त्यांनी पिच्छा पुरवला की याच्याशी डायलॉग करावा आणि त्याच्याकडनं समजून घ्यावं. पण तो मुलगाही काही ताकाला तूर लागू देत नव्हता. पण शेवटी हा शिक्षक एवढा मागे लागला, मग शेवटी तो म्हणाला मुलगा की ठीक आहे, हरकत नाही, आपण कॉफी पिऊ, ओव्हर ए कप ऑफ कॉफी मी तुम्हाला सांगतो. मग त्या मुलाने असं सांगितलं की सर, माझ्या घरात एक समस्या निर्माण झाली. माझ्या आईने एक नवीन वडील माझ्याकरता घरात आणले आहेत. आता या वडिलांना मी घरात नको आहे आणि त्यामुळे ते मला सारखा आग्रह करतायत की मी कुठेतरी स्टुडिओ अपार्टमेंट बघावी, नाही तर हॉस्टेल. तसंही तिकडे 15-16 वर्षाची मुलं स्वतंत्र राहतात, तसं मी काहीतरी करावं असं त्यांचा आग्रह आहे. रोज आमची भांडणं होतात. पण शेवटी कंटाळून मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, मला 6 महिन्याची मुदत द्या, मी काहीतरी बघतो. पण 6 महिन्यात मी काय करणार, माझ्याकडे तर पैसे नाहीत. मग मी नोकरी करायची ठरवली
आणि म्हणून मी मॅकडॉनल्डच्या दुकानामध्ये जातो आणि रात्री 10 ते पहाटे 4 असं मी काम करतो. मी 5ला घरी येतो, झोपतो, 9-9:30ला उठून आवरून शाळेत येतो. पण इतक्या वेळ जागरण झाल्यामुळे मला शारीरिक मानसिकदृष्ट्या शक्य होत नाही की मी जागं राहावं आणि म्हणून मी डुलक्या घेतो. पण पुढे तो मुलगा म्हणाला की सर, माझ्या वर्गावर एकूण 15 शिक्षक आहेत, 14 अमेरिकन आणि तुम्ही एकटे भारतीय. पण एकाही अमेरिकन शिक्षकाला असं वाटलं नाही की मी का झोपतो याचा शोध घ्यावा. तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला असं वाटलं. आपल्या गुरुशिष्य संबंधांची ही ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद जी आहे तुमच्या आमच्या संबंधांच्या एक प्रकारे विणकामामध्ये, हे संबंधांचं विणकामच आहे शेवटी, समाज म्हणजे काय आहे, ती आपण समजून घेऊन ते संबंध जर अधिक मजबूत करण्याचा आपण प्रयत्न केला तर आणि तरच मला असं वाटतं की या सौम्य संपदेमध्ये आपण आपल्या परीने भर घालू शकू. आपण वाचलं नसेल तर मी आपल्याला आग्रह करीन की आपण मार्क टली यांचं एक पुस्तक आहे, नो फुल स्टॉप्स इन इंडिया, हे जरूर वाचावं. त्या पुस्तकातला एक मला आवडता उतारा आहे, तो आपल्याबरोबर शेअर करतो, कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं सार आलेलं आहे. मार्क टली असं म्हणतात की द कॅरेक्टरिस्टिक जीनियस ऑफ द इंडियन माइंड इज नॉट टू शेक द बिलीव्स ऑफ द कॉमन मॅन बट टू लीड देम बाय स्टेजेस टू द अंडरस्टँडिंग ऑफ द डीपर फिलॉसॉफिकल मीनिंग बिहाइंड देअर बिलीव्स. बट द वेस्टर्न वर्ल्ड अँड द इंडियन एलीट who emulate it ignore the genius of the Indian mind. They want to write a full stop in a land where there are no full stops. मला असं वाटतं की याचं भान आपण ठेवलं तर सौम्य संपदेच्या या सगळ्या विषयामध्ये आपल्या परीने आपण नक्की योगदान देऊ शकू. धन्यवाद.